नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त शिवनेरीसह राज्यभरात जाणत्या राजाला विविध कार्यक्रमातून मानाचा मुजरा. ग्रामीण जनतेच्या विकासासाठी सरपंचांनी परिवर्तनाचे दूत व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात अज्ञाताविरोधात प्राथमिक तक्रार दाखल. जेएनयू देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामिनावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नागपूर इथल्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग उभारणार, नितीन गडकरी यांची माहिती. आणि 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज ठाण्यात उद्घाटन. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पालिका आयुक्त अजय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिवरायांनी जलसंधारणाचं महत्त्व जाणलं होतं, त्याच मार्गाने जात जलयुक्त शिवारासारख्या योजनांद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या विधान भवनात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबादमध्ये क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. परभणीतल्या जिंतूर इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनव पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. पुण्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी लाल महालातल्या जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केलं. वाशिममध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यात छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील प्रसंगाचे देखावे सादर करण्यात आले. लातूरमध्ये शिवजयंतीनिमित्त आम्ही सारे शिवभक्त या नावानं एकत्र आलेल्या तरुणांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरापासून मोटारसायकल रॅली काढली. सोलापूर जिल्हा परिषदेत शिवाजी महाराज उद्यानातल्या छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी सोलापूर महापालिकेच्या 20 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातले विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सादर केले. हिंगोलीत अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीनं भव्य दुचाकी रॅली काढून शिवप्रेमींनी मिरवणूक काढली. जळगावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिला ढोल ताशा पथकाच्या गजरात शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात झाली. बुलडाण्यात ठिकठिकाणी शोभायात्रा, रक्तदान शिबिरं, मोटारसायकल रॅलींचं आयोजन करण्यात आलं. रायगड जिल्ह्यातही लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शिवजयंती साजरी झाली. विद्यार्थ्यांनी किल्ले रायगडहून आणलेल्या शिवज्योतीचं भव्य स्वागत करून तिची मिरवणूक काढण्यात आली. सातारा शहरातही शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी भगव्या पताका लावून मंडप उभारून शिवजयंती उत्साहात साजरी झाली. शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी परिवर्तनाचे दूत व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज शिर्डी इथं सरपंच महापरिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते. शेतीच्या भल्यासाठी पालकमंत्री पाणंद योजना सुरू करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विशिष्ट उद्दिष्ट दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले. पठाणकोट इथल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपास करण्यासाठी पाकिस्तान गंभीर नसल्याचा आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला. या हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे भारतानं पाकिस्तानला सादर केले. मात्र पाकिस्ताननं ते सर्व फेटाळून लावत दहशतवादाबाबत झोपेचं सोंग घेतलं असल्याचं पर्रिकर म्हणाले. दरम्यान पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या पोलिसांनी आज अज्ञात व्यक्तीविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. आरोपीनं दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा असं न्यायालयानं म्हटलंय. मात्र कन्हैया कुमार आणि त्याच्या वकिलांना पुरेसं संरक्षण देण्याची काळजी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी घ्यावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. हे प्रकरण खालच्या न्यायालयात चालू असताना सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी केल्यास चुकीचा पायंडा पडेल असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली.
नागपूर जवळच्या मिहान प्रकल्पात सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजेच उपग्रह निर्मिती विभाग उभारला जाईल अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली। कॅनडा इथले मिलिंद पिंपरीकर यांच्या मदतीने हे युनिट उभारलं जाईल। यासाठी मिहानमध्ये 50 एकर जमीन देण्यात आली असून 150 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाईल असं गडकरी यांनी सांगितलं। या विभागात सुमारे 500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आज गडकरी यांच्या उपस्थितीत या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला। पतंजली योगपीठातर्फे मिहान प्रकल्पात 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। मिहानमधल्या विशेष आर्थिक क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योग तसंच आयुर्वेदिक औषध प्रकल्प सुरू केला जाईल। त्यातून 10,000 तरुणांना रोजगार मिळेल असंही गडकरी म्हणाले। नागपूर जवळच्या काटोल इथं रामदेव बाबा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार आहेत अशी माहिती गडकरी यांनी दिली। नाट्य संमेलन म्हटलं की मराठी माणसाच्या उत्साहाला उधाण येतं। आज ठाण्यात जो अमाप उत्साह ओसंडून वाहतो आहे त्याचं कारणही 96व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन हेच आहे। दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये त्याकरता बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी उभारण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नटवर्य मामा पेंडसे रंगमंचावर नाट्य संमेलनाचं उद्घाटन होत आहे। नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फैयाज यांच्याकडून नवे अध्यक्ष गंगाराम गवाणकर पदाची सूत्र स्वीकारतील। तत्पूर्वी आज दुपारनंतर नाटककार श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून भव्य नाट्य दिंडी काढण्यात आली। नौपाड्यातून सुरू झालेली ही दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून कार्यक्रमस्थळी नेण्यात आली। सकाळी मासुंदा तलावातल्या तरंगत्या रंगमंचावर राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं। हवामान वृत्त। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 21, नागपूर 36 आणि 16, पुणे 33 आणि 18, औरंगाबाद 35 आणि 19, नाशिक 35 आणि 17, कोल्हापूर 33 आणि 21, रत्नागिरी 32 आणि 20, सोलापूर 36 आणि 22 आणि अमरावती कमाल 36, किमान 18 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। छत्रपतींच्या जयंतीनिमित्त शिवनेरीसह राज्यभरात जाणत्या राजाला विविध कार्यक्रमांतून मानाचा मुजरा। ग्रामीण जनतेच्या विकासासाठी सरपंचांनी परिवर्तनाचे दूत व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात अज्ञाताविरोधात प्राथमिक तक्रार दाखल। जेएनयू मधल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामिनावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। नागपूर इथल्या मिहान प्रकल्पात उपग्रह निर्मिती विभाग उभारणार, नितीन गडकरी यांची माहिती। आणि 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज ठाण्यात उद्घाटन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। उद्योजकाला प्रोत्साहन देणाऱ्या मेक इन इंडिया या उद्यम जागराची काल सांगता झाली। त्याला देशी विदेशी उद्योजकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। या उपक्रमाचं फलित तसंच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात राज्याची भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।